आज आपण बघणार आहोत शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचं थोडक्यात जीवनचरित्र। संत एकनाथ महाराज 1533 ते 1599 हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते। त्यांचा जन्म मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे झाला। शांतीब्रह्म संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुण विशेषणांसह ज्ञानाचा एका ह्या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ। जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत ऐसे ज्याचे वर्णन केले जाते, ऐसे नाथराय आदर्श गृहस्थश्रमी, माय मराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमती पंडित, दयेचा सागर या शब्दातही त्यांचे वर्णन करता येईल। संत एकनाथांनी देवगिरी म्हणजे दौलताबादच्या जनार्दन स्वामींना आपले गुरु मानले। त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले। बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला। गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला। गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव। एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी हे प्रतिष्ठान उर्फ पैठण नगरीत राहणारे होते। संत भानुदास हे एकनाथांचे पंजोबा, ते सूर्याची उपासना करीत। श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते, आईचे नाव रुक्मिणी होते। एकनाथांचा जन्म शक्य 1450 ते 1455 या दरम्यान झाल्याचे मानले जाते। दुर्दैवाने त्यांना आईवडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही। त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले। चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत्या। एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती। एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड म्हणजे देवगिरी येथे यवन दरबारी अधिपती होते। हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी। त्यांचे आडनाव देशपांडे होते। ते महान दत्त उपासक होते। सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते। जनार्दन पंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते। नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात। आत्मबोध, पूर्ण गुरुकृपा आणि भगवंत दत्तात्रेयांचे दर्शन यामुळे नाथांचे जीवन धन्य झाले। नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या। नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला। ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती। एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला। त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला। तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता। त्यांचे नाथांचे शिष्यत्व पत्करले। एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली। कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत। संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला। अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती। यवनांचे राज्य होते। याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते। संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता। स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य याविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते। कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता। भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या। धर्मावर अत्याचार होत होता। अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली। बये दार उघड असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली। संत एकनाथ हे संतकवी, पंथकवी, संतकवी होते। रंजन व प्रबोधन करत अधपतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले। महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला। ते एका जनार्दना म्हणून स्वतःचा उल्लेख करत, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे। अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले। एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे। ही 11 स्कंदावरील टीका आहे। मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत। मूळ भागवत 12 स्कंदांचे आहे। हे व्यासकृत काव्य अतिशय प्रासादिक आहे। नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत। त्यांचे रुक्मिणी स्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते। नाथांची दत्ताची आरती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती तत्व हा जाण प्रसिद्ध आहे। या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली। नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त पण होते। जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले। फाल्गुन वद्य षष्टी शक्य 1521 म्हणजेच 25 फेब्रुवारी इसवी सन 1599 या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला। फाल्गुन वद्य षष्टी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणूनही ओळखला जातो। रामकृष्ण हरी।